नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक होणार मालामाल. 5 लाख की 14 लाख? खात्यात किती येणार रक्कम? जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात किती येणार रक्कम खात्यात. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सध्या एकच विषय सर्वात जास्त चर्चेत आहे, तो म्हणजे 8वा वेतन आयोग. अद्याप सरकारने याच्या अधिकृत तारखेची घोषणा केली नसली तरी या संदर्भातील गणिते मात्र समोर आली आहेत. जाणून घेऊयात 8व्या वेतन आयोगाची कधी होणार अंमलबजावणी. असे मानले जात आहे की 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल, परंतु वाढीव पगार एप्रिल 2027 मध्ये मिळेल. सुमारे 15 महिन्यांच्या विलंबामुळे कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांना मोठी थकबाकी मिळेल. जाणून घेऊयात किती असेल तुमची थकबाकी. वेतन आयोगाअंतर्गत पगारात किती वाढ होईल हे पूर्णपणे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून आहे. 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 पट होता, ज्यामुळे किमान मूळ पगार 7,000 वरून 18,000 पर्यंत वाढला होता. 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 3.68 पट करावा अशी मागणी आहे, पण सरकार तो 2.86 किंवा 3 पट निश्चित करू शकते. अशा परिस्थितीत 2.86 पट फिटमेंट फॅक्टर वापरून गणना केल्यास किमान पगार 18,000 वरून 51,480 पर्यंत वाढेल असा अंदाज आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारक होणार मालामाल. त्यानुसार जर किमान मूळ वेतन 18,000 असेल तर 8व्या वेतन आयोगानुसार तो 51,480 होईल. दोन्ही पगारामधील फरक 33,480 आहे. 15 महिन्यांची एकूण मूळ वेतनाची थकबाकी 5,02,200 मिळेल. जर मूळ पगार 50,000 असेल तर 8व्या वेतन आयोगानंतर पगार 1,43,000 होईल. 15 महिन्यांची गणना केल्यास तुम्हाला अंदाजे 14 लाख रुपयांची थकबाकी मिळू शकते.